ताई, तुम्ही सिद्धिविनायक मंदिराला एक मागणी केलेली आहे, मंदिर संस्थानांना काय सांगाल? सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील इष्टदेवता आहे आणि अतिशय पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून नागरिक तिथे येत असतात, भाविक तिथे नमस्कार करायला येत असतात आणि या सिद्धिविनायकचं मला वाटतं पुनर्विकास करण्यासाठी शासनाने त्यांना मदत केलेली आहे आणि जवळजवळ 500 ते 600 कोटी एवढे त्यांना बजेट मिळालेले आहे. परंतु माझी मागणी त्यामध्ये अशी आहे की देऊबाई पाटील ह्या एका आगरी समाजातील तेथील स्थानिक महिलेने ह्या मंदिराची स्थापना केलेली होती अनेक वर्षापूर्वी आणि तिने हे मंदिर स्वतःच्या खर्चातून बांधलं होतं. तर हे पुनर्विकास करताना ज्यांनी हे मंदिर स्थापन केले अशा देऊबाई पाटील या महिलेचा सन्मान व्हावा, तिच्या नावाचा कुठेतरी उल्लेख व्हावा, तिचं स्मारक तिथे असावं किंवा एखाद्या शिलालेखामध्ये एखाद्या तिकडे मोठा बोर्ड लावून या महिलेने आणि त्याच्या पतीने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे हे मंदिर मूळ मंदिर बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा यथोचित सन्मान करण्यात यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक मंदिराच्या परिसरात जागा देण्यात यावी, अशी जागा म्हणजे त्यांच्या नावाला जागा देण्यात यावी अशी मागणी मी माननीय मीनाताई कांबळे ज्या सिद्धिविनायक न्यासाच्या सदस्य आहेत त्यांच्याकडे केलेली आहे. या संदर्भात सदा सरवडकर जे न्यासाचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा मी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्या संदर्भातलं एक पत्र मी सिद्धिविनायक न्यासाला पाठवलेलं आहे.